नमस्कार, मी मोहिनी. आज मी साड्या नीट आणि सोप्या पद्धतीने फोल्ड करण्याच्या 3 सोप्या ट्रिक्स शेअर करते. या ट्रिक्समुळे जागाही वाचते आणि साड्याही कपाटामध्ये नीट आणि व्यवस्थित राहतात. ब्लाऊज वगैरे इकडे तिकडे काही होत नाही. चला तर बघूया मग आपण पहिले साडीची ट्रिक कशी आहे. पहिली ट्रिक रोज वापरण्यासाठी आहे. या पद्धतीने फोल्ड केल्यावर साडी कमी जागेत बसते आणि काढताना गोंधळही होत नाही. पहिल्यांदा साडी मी अशी अंथरून घेतलेली आहे. नंतर त्याला फोल्ड करून घ्यायचं. एक हँगरनी त्याला आतमध्ये टाकून घ्यायचं हँगरमध्ये. नंतर त्याच्यावर तुम्ही तुमचा पेटीकोट आणि ब्लाऊजही ठेवल्यानंतर ते पडतही नाही आणि नंतर आपल्याला काय घ्यायचं असेल तर गोंधळ होत नाही सापडताना. एकाच जागेत सरळ राहतं. नंतर मी त्या साडीची घडी घालून घेतली आहे आणि ते हँगरच्या या साईडून टाकलेले आहे. मग ती हँगरमधून अजिबात काही पडत नाही आणि तुम्ही हा हँगर कपाटामध्ये व्यवस्थित अडकून ठेवू शकता. नंतर तुम्हाला ब्लाऊज पेटीकोट अलग अलग सापडण्याचं काही टेन्शनही राहणार नाही. ही अशा पद्धतीने आपली पहिली ट्रिक होती. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आणि दुसरी पद्धत आहे, आपली साडी आपण ट्रॅव्हल कुठं बाहेर फिरायला वगैरे जाताना अलग अलग ठेवायची गरज नाही. एका साईडून ब्लाऊज खाली मी अंथरून घेतला, त्याच्यावरती साडी ठेवून द्यायची. ब्लाऊजची घडी घालून घ्यायची साडीसोबतच. आणि ज्या साडींना नंतर पाठीमागून नॉड्स असतात त्या नॉड बांधतानाही काय म्हणजे साडी एकदम त्याच्यामध्ये फिक्स बसते. तर तुम्ही बघू शकता किती छान मी असं त्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे केलं तर तुमची साडीही उचकणार नाही आणि तुम्हाला वेगवेगळं काय पॅक करायची गरजही लागणार नाही. जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही साड्या कशा पॅक करता. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच माझ्याशी कॉमेंटमध्ये तुमचा विचार माझ्याशी शेअर करा. नंतर ही आहे आपली कप्पा साडी कशी आपण फोल्ड करू शकतो त्याप्रमाणे बघा. एका साईडने छोटे छोटे भाग करून घ्यायचे साडीचे आणि हे कपाटामध्ये ठेवायला एकदम नीट आणि क्लीन राहते आणि सगळ्या साड्या आपल्या एकसारख्याच दिसतात. मी एक साईडला छोटे छोटे ह्याचे पार्ट करून घेतले साडीच्या. नंतर राहिलेला शेवटचा पार्ट त्याच्यावरती टाकून घ्यायचा आणि जो आपण घड्या करून घेतल्या त्या साईडचा जो भाग आहे तो त्या आतमधल्या घडीमध्ये टाकून घ्यायचा. मग बरोबर या साडीचा कप्पा साडी तयार होती. ही कशी टाकली तरी ही साडी उलगडत नाही, काय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज वगैरे पेटीकोटही ठेवू शकता आणि या साड्या कपाटात ठेवल्यावरती एकदम नीट आणि क्लीन दिसतात आणि ते एकदम छान वाटतं. कपाटामध्ये सगळ्या साड्या एकसारख्याच दिसायला छान दिसतात. कपाट पण एकदम छान नीट आणि क्लीन वाटतं. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्कीच मला सांगा. आणि ही आहे आपली खण साडी पद्धत. पहिल्या जुन्या बायका कशा, त्यांच्याकडे काय कपाट वगैरे नव्हते त्यावेळेस आपल्या आजी ह्या आपल्या कशा खण वगैरे चुळी वगैरे घालायच्या, लुगडी त्या पण अशाच घड्या घालून ठेवायच्या साड्यांमध्ये. ही घडी अजिबात उलगडत नाही, एकदम छान राहते. प्रत्येक कोपऱ्यावरून त्रिकोणी असा आकार करून साडीचा घ्यायचा आणि तोच पलटी मारत परत साडीच्या पूर्ण कॉर्नरपर्यंत घेऊन यायचा आणि राहिलेला जो पार्ट आहे तो साडीच्या आतमध्ये टाकून द्यायचा. मग पूर्ण साडीचा असा त्रिकोणी आकार होतो. ह्याला खोपा पद्धत म्हणतात. साडीच्या जुन्या बायका ह्या पद्धती खूप यूज करायच्या, कारण खण आपली जी चोळी असते खणाची ती पण असाच त्याचा हे आकार असतो. तर ही साडी अशा पद्धतीने फोल्ड केल्या खूप छान दिसते. काहीतरी युनिक आपल्या कपाटात जुन्या पद्धतीचंही दिसतं आणि खूप छान. याच्यामध्ये तुम्ही पेटीकोटही शिवू शकता, ब्लाऊज ठेवला तरीही बी काही पडणार नाही आणि खूप छान दिसते ही साडी. मला सगळ्यात जास्त हीच ट्रिक आवडली. तुम्हाला कोणती आवडली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही तुमच्या कपाटामध्ये कशा साड्या अरेंज करून ठेवतात हेही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला याच्यापैकी कोणत्या साडीची ट्रिक जास्त आवडली हेही मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा आणि अशाच यूजफुल व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच छान ज्या टिप्स मी तुमच्यासोबत काही शेअर करत जाईन माझ्या डेली व्लॉगद्वारे, किंवा असाही एखादा व्लॉग मी नेक्स्ट टाईम नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊन